आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ना मस्त असं मेदूवड्याचा बेत होता. रात्रीच उडीद डाळ भिजू घातली आणि सकाळी त्याला दळली आणि अशा पद्धतीने मेदूवडे करून घेतले. आता डाळ दळताना ना त्याच्यामध्ये जर पाणी घातलं ना तर पातळ पीठ होतं आणि मेदूवड्याचा काही शेपच येत नाही. म्हणून ना तशीच डाळ मी दळून घेतली, जी ओलसर असते ना तीच, पाणी अजिबात घालायचं नाही. छान असं मेदूवड्याचा शेपसुद्धा येतो. आता पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन ना मी होल पाडून मेदूवडे तयार करून घेतले. मस्त असे गरमागरम. सारखंच इडली सांबार खायचा कंटाळा आला होता मुलांनाही, म्हणून मुलंही म्हणले की मम्मी मेदूवडे बनव. मस्त गरमागरम मेदूवडे बनवून घेतले. आता सांबार बनवायला घेतलं तर इकडे ना टोमॅटो संपले होते. म्हणलं चला खाली जाऊन ना टोमॅटो घेऊन यावे. आमच्या सोसायटीमध्ये भाजीवाला येतो ना छोटासा पिकअप घेऊन, म्हणलं त्याच्याकडूनच घेऊन यावे. आता सुट्ट्या असल्यामुळे मुले बघा अशा पद्धतीने ना दिवसभर खेळत राहतात. इथं आले तर भाजीवाला काही नव्हता, तो गेला होता भाजी द्यायला सोसायटीमध्येच. मग मीच टोमॅटो आणले. सांबार मस्त गरमागरम इथं करून घेतलं. मुलांनाही सगळ्यांना नाश्ता दिला आणि हा पसारा आहे ना तो सगळा आवरून घेतला आधी, नाहीतर परत ना फार कंटाळा येतो. आता मी काय मेदूवडे आणि सांबार खाणार नव्हते, म्हटलं आता डायरेक्ट मी जेवणार होते, म्हणून मी इथं ना राईसचा कुकरसुद्धा लावलेला होता आणि ब्राऊन राईस मी इथं केलेला होता. म्हटलं चला आता सगळा पसारा आवरून घेतला आणि मस्त असं मी जेवण करू.